साठी उद्घाटन म्हणून लाभलेले आपले राज्य महासचिव राजेंद्रजी कोलगावकर, आपले सगळ्यांचे लाडके सन्माननीय जिल्हाध्यक्ष विठ्ठलजी गवस सर, सन्माननीय जिल्हा सचिव आरोस्कर सर, त्यानंतर जिल्हा उपाध्यक्ष धीरज हुंबे सर आहेत, रुपेश गरुड सर आहेत मालवण वाढले, जिल्हा बँके आपल्या प्रतिपेढीचे अध्यक्ष चंद्रशेखरजी पाताडे, नारायण नाईक आहेत किंवा त्यानंतर महेंद्र पाऊसकर, ही सर्व प्रतिपेढीतील संचालक मंडळी, त्यानंतर जे राज्य कार्यपदाधिकारी जे आहेत दादा जांभोडेकर, सचिन मधने, संतोषजी परब, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा सन्माननीय निकिता ठाकूर मॅडम, जिल्हा संघटक विनीता शिरसाट मॅडम, जिल्हा उपाध्यक्ष अजय तांबे सर, त्याचप्रमाणे मालवण तालुकाध्यक्ष जीवन हजारे सर, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष प्रसाद जाधव सर, जिल्हा खजिनदार खानोळकर सर, त्याच्यानंतर सावंतवाडी तालुकाध्यक्ष समीर जाधव सर, तसंच आपल्या पतपेढीचे संचालक श्री श्रीकृष्ण कांबळे सर, ऋतू जंगले मॅडम, महेंद्र पवासकर, किशोर कदम सर, हे सर्वजण या ठिकाणी आपण वेळीच उपस्थित राहिलेला आहात. मला जाणीव आहे की आता कार्यक्रमाला बराचसा उशीर झालेला आहे आणि यानंतर पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे, तर सर्वांचं या व्यासपीठावर सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. परंतु जी आमची तळागाळाची संघटना आहे, जे बिनीचे कार्यकर्ते आहेत, ते अगदी बरोबर 11 वाजल्यापासून 11:15 वाजल्यापासून या ठिकाणी उपस्थित आहेत, 2:30 वाजलेले आहेत, कोणी हल्लेलं नाही. ही एक संघटनेची ऊर्जा आहे. त्या सर्वांची सुद्धा या ठिकाणी मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने, उद्घाटकांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपवण्यापूर्वी ज्यांच्या माध्यमातून आता आपण लोकांपर्यंत पोहोचणार आहोत, तो लोकशाहीचा चौथा खांब म्हणजे मीडिया, त्याचे जे प्रतिनिधी आहे सन्माननीय श्री दर्शन सावंत आणि कोकण लाईव्ह चॅनलचे रोहन शेट्टी मुरे सर, यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. पुनश्च एकदा सर्वांचं, ज्ञात अज्ञात सर्वांचं हे कार्यालय उभं करण्यासाठी ज्यांनी अथक मेहनत घेतलेली आहे त्यांचेसुद्धा या ठिकाणी आभार मानणं गरजेचं आहे. कारण हे कार्यालय मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे खरोखरच अद्यापर्यंत संघटनेच्या पैशाला हात लावलेले नाही. सगळं जे काही सजावट असेल किंवा हे केलेलं आहे सगळं आमच्या समिती शिलेदारांच्या पैशातून झालेलं आहे. त्यामुळे सर्वांना त्यांना सुद्धा धन्यवाद देतो आणि आता हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.